नमस्कार, मी प्रसन्न जोशी. पुढारी न्यूजच्या मतसंग्राम महापालिकांचा या मुख्य कार्यक्रमाअंतर्गत या विशेष संवाद सत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महापालिकांचा ज्वर आणि जोर दोन्ही गोष्टी आता टिपेला पोचू लागलेल्या आहेत, सभा गाजू लागलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती मुंबई महापालिका निवडणूक ही सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची ठरलेली आहे, सगळ्या राजकीय पक्षांसाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सुद्धा. कारण स्टेक्स हाय आहेत ज्या शब्दात म्हणतात आणि त्या बाबतीत यावेळी एकीकडे शिवसेनेला त्यांचं मुख्य राज्य असलेलं आणि जिथे ठाकरे स्वतः असतात अशी मुंबई, मराठी माणसाची मुंबई ही कायम ठेवायची आहे, तर भाजपला अनेक वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसवायचा आहे. आणि या पार्श्वभूमीवर सगळ्या 29 महापालिकांपेक्षा सुद्धा सगळ्यांचं लक्ष मुंबईकडे आहे. त्याच्या जोडीला आता तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आलेले आहेत. या पार्श्वभूमीवरती ही युती नेमका कोणता चमत्कार दाखवणार, कसा दाखवणार, त्यांना प्रतिसाद कसा मिळणार, याची सुद्धा ही एक प्रकारची महत्वाची चाचणी असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढारी न्यूजच्या या विशेष संवाद सत्रात आपल्यासोबत आहेत स्वतः दस्तूर खुद्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धवजी, आपलं स्वागत पुढारी न्यूजवर. गोळीबार सगळा सुरू होईलच आपला, तुम्ही त्यासाठी तयार आहात, पण माझा एक अगदी पहिला प्रश्न आहे दोन गोष्टींसाठी. एक म्हणजे काल एक असं चित्र बघायला मिळालं जे चित्र आम्ही मीडियाने इतकी वर्ष कव्हर केलेले आहे. दोघे भाऊ एकत्र या, दर शिवसेनेच्या मेळाव्याला कोणीतरी एक फ्लेक्स घेतलेला, एक बिचारा कोणीतरी शिवसैनिक म्हातारा माणूस, हे चित्र पुन्हा दिसावं, गौतम राजाध्यक्षांचा फोटो दाखवला जायचा आणि ते चित्र साकार झालेलं आम्ही बघितलं. तोच फोटो आज एवढ्या प्रचंड मोठ्या मल्टिप्लेक्स सारख्या पडद्यावर काल बघायला मिळाला. आणि दुसरं चित्र होतं आदित्य ठाकरेंचं भाषण. मला दोन्ही बाबतीत पहिल्यांदा विचारायचं आहे, या भावना जिथे लोकांना अनावर होत होत्या, तुम्ही तर भाऊच आहात, तर ते चित्र काल राज यांच्याबरोबर तुम्ही मंचावरती आला असाल, मग सगळ्यांना तुम्ही संबोधित केला असाल, काय भावना होत्या? इतके वर्ष मराठी माणूस जे स्वप्न पाहत होता ते स्वप्न काल पुरं झालं. आता मराठी माणसावरती जबाबदारी आहे की आम्ही दोन भावाने पाहिलेलं स्वप्न पुरं करायचं. कारण आम्ही दोघं एकत्र काल आलो हे सांगितलंच की बऱ्याच वर्षांनंतर मुंबईवरती घाला घातला जातो हे आता आपल्याला अनुभवायला यायला लागलेला. म्हणजे ह्या गोष्टी केवळ कोणीतरी काहीतरी हवेत बोलतो अशातला भाग नाही. गेल्या काही निवडणुकांमध्ये तसं चित्र नव्हतं. 2012 असेल, 17 असेल किंवा 7 असेल, महापालिकेच्या निवडणुकांमध्ये चित्र नव्हतं. 1985 साली होतं. त्यावेळेला वसंतराव पाटील मुख्यमंत्री होते आणि तेव्हा ही साधारणतः अशी एक चर्चा रंगली होती आणि तेव्हाही मराठी माणूस एकत्र झाला होता. आज आम्ही मराठी माणसासाठी, मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी आणि साहजिकच आहे मुंबईकरांसाठी एकत्र आलेलो आहोत. कारण नाहीतर मुंबईची स्वायत्तता मारली जाईल. जी अर्धी मारली गेलीच आहे गेल्या 4 वर्षामध्ये, ती पूर्णपणे खतम केली जाईल आणि ती होऊ नये म्हणून आम्ही एकत्र आलो. पण जेव्हा राज ठाकरेंना सोबत जेव्हा तुम्ही मंचावर बसला असाल आणि तो सगळा प्रचंड क्राऊड होता, त्यावेळी आता वरळी डो मध्ये तर चित्र प्रामुख्यानंच पाहायला मिळालं होतं, पण शिवाजी पार्क जिथे शिवसेनेची स्थापना झाली, जिथे स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंनी सभा गाजवल्या, देशामध्ये चर्चा घडली, तिथे एक मगाचा एक दुसरा प्रश्न राहिला आदित्यच्या भाषणाचा. आता माझे आजोबा, त्याच्यानंतर शिवसेना प्रमुख, मी आहे, राज आहे, त्याच्यानंतर माझा मुलगा, म्हणजे ही ठाकरेंची चौथी पिढी जी शिवाजी पार्क वरती जनतेशी संवाद साधते. शिवाजी पार्क हे एक महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या इतिहासाचे एक केंद्रबिंदू राहिलेले आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, शिवसेनेची स्थापना असेल, माझं मुख्यमंत्रीपदाची घेतलेली मी शपथ असेल, अशा अनेक गोष्टी शिवतीर्थांनी पाहिलेल्या आहेत आणि शिवतीर्थांनी एक इतिहास पाहिला पण आहे आणि इतिहास घडवलेला पण आहे. तर तिथे साहजिकच आहे, एक कौतुक आहे, अभिमान आहे की ही विचारधारा पुढे नेली जाते आमच्याकडनं. काल आदित्य ठाकरेंचं भाषणही खूप गाजलं. म्हणजे इतरही त्यांनी भाषणं केलेली आहेत तशी, पण शिवाजी पार्कवरती या आत्ताच्या पार्श्वभूमीवर दोन पक्षाचे प्रमुख नेते समोर आलेले आहेत आणि आपल्याला एवढ्या मोठ्या क्राऊड समोर भाषण करायचं आहे आणि मग त्याच्यात सगळी आकडेवारी, मग सगळं बोलण्याचा ओघ, या सगळ्या गोष्टी सगळे टिपत होते, माध्यमं सुद्धा टिपत होती. आणि काल आदित्य ठाकरे हे म्हणजे बाकी सगळे तर कॅप्टन असेल, पण आदित्य ठाकरे त्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच ठरले कालच्या भाषणाचे. तर
आपल्या मुलाला, म्हणजे मला ते दिवस आठवतात, मी ते कव्हर करायला होतो त्या मेळाव्याला, ज्यावेळी तलवार दिली होती युवा सेनेचे अध्यक्ष म्हणून स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना. त्याच्यानंतर बराच काळ ते कधी सभांमध्ये नाही बोलायचे, मेळाव्यात नाही बोलायचे ते, आणि आज हा क्षण आहे. कसं वाटतं? मी म्हटलं ना, कौतुक पण आहे, अभिमान पण आहे, समाधान आहे की बघा, मी आजपर्यंत गेल्या काही मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे, आम्ही एकत्र का आलो तर तो संयुक्त महाराष्ट्रापासूनचा इतिहास आपल्याला पाहावा लागेल. कारण त्याही वेळेला गुजरातचा डोळा मुंबईवरती होता. जे काय घडलं तो पूर्ण इतिहास काय मी आता सांगत बसत नाही, पण माझे आजोबा तेव्हा अग्रणी होते, पहिल्या 5 होते. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना म्हणा, सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवणं म्हणा, आणि एक धडाकेबाज नेतृत्व म्हणून माझे आजोबा तेव्हा सगळ्यात पुढे होते. त्याने तीच परंपरा मग माझ्या वडिलांनी पुढे नेली. शिवसेनेची स्थापना केली, शिवसेना प्रमुख झाले, हिंदू हृदय सम्राट झाले. माझे काका हे त्यांच्यासोबत त्यावेळेला मग मार्मिक असेल, इतर सर्वच बाबतीमध्ये त्यांना साथ सोबत देत होते. म्हणजे आजोबा पुढे होते आणि हे 2 भाऊ त्यांच्या मदतीला होते. आज आता इतर जे कोणी दिग्गज होते तेव्हा, म्हणजे SM जोशी होते, आत्रे होते, डांगे होते, माधवराव बागल होते, हे सगळे अनेक नावं घेता येतील. आज तसं कोण राहिलेलं नाहीये. आणि आमच्या रक्तामध्ये महाराष्ट्र प्रेम, मराठी प्रेम आहे. राजकारण करणारे खूप असतात, पण राजकारण कशासाठी करतोय, मला का पाहिजे सत्ता, ह्या गोष्टीचं उत्तर कोणाकडे आहे का? की नुसतीच मला सत्ता पाहिजे लोकांना पिळून टाकायला, त्याच्यासाठी नाही. तर हे स्वत्व, जो एक आत्मविश्वास मराठी माणसामध्ये शिवसेना प्रमुखांनी चेतवला, जे एक आत्मबळ ज्याला म्हणतो, त्याची जाणीव करून दिली, तीच आता आम्ही या मराठी माणसांच्या अंगामध्ये करून देतो. पुढे जाण्यापूर्वी एक आठवण, तुम्ही आता याचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा उल्लेख केला. मला आदर्श स्थितीत ही आपली मुलाखत, तुम्ही जे संयुक्त महाराष्ट्र दालन उभारलेलं आहे, माझ्या अतिशय आवडीचं आहे. शिवाजी पार्कात अनेकदा मी तिथे गेलेलो आहे. एक चंद्राचा तुकडा सुद्धा दगड ठेवलाय, तोही पाहिलेला तिथे. तिकडे बाहेरचे म्युरल आहे सुंदर, त्याच्या पार्श्वभूमीवरती घेण्याची इच्छा होती, पण नंतर कळलं की या गडबडीत शक्य नाही. गडबडीत पडण्यापेक्षा त्याची हालत बघा आज काय. ते म्हणजे 2010 साली एक माझ्या मनात आलं, कारण महाराष्ट्राला, संयुक्त महाराष्ट्राला 50 वर्ष होती झाली. त्याच सुमारास तिकडे काम चालू होतं, आणि माझ्या असं मनात आलं की तिथेच एक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं संपूर्ण माहिती देणारं दालन असलं पाहिजे. आणि ते दालन आम्ही तिकडे 2.5 ते 3 महिन्यात उभं केलं. आता तो चंद्रावरचा दगड आहे, तो का ठेवला, तर तेव्हा सका पाटील म्हणाले होते की यावश चंद्रो दिवा करो, मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. तर मला ती एक मस्ती म्हणा, मराठी माणसाचा गर्व म्हणा, की मराठी माणूस पेटला तर मुंबई तर घेतलीच, पण चंद्राचा दगड पण आणून मुंबईत ठेवला. तर ते एक होतं. आणि ते झाल्यानंतर जेव्हा मी बाळासाहेबांना घेऊन घरी येत होतो, मी ड्रायव्हिंग करत होतो, किमान 3-4 वेळा तरी बाळासाहेबांनी माझी पाठ थोपवली, उद्धव तू खूप चांगलं केलंस. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा त्याचं नूतनीकरण करायला घेतलं होतं. आता 4 वर्ष तिकडे कोणी फिरकतंय की नाही मला माहित नाही, संपूर्ण वाताहत झालेली आहे. ही आस्था या राज्यकर्त्यांच्या मनामध्ये मुंबई आणि संयुक्त महाराष्ट्राबद्दलची आहे. दालनाबद्दलचं एकच छोटंसं वैशिष्ट्य जे मनात भावलं ते सांगून मी पुढे जातो. ते दालन शिवसेनेच्या नेत्यांनी घडवलेले, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि ते वसवलं, पण म्हणून कम्युनिस्ट नेत्यांवरती अन्याय नाही केला, त्यांचे सुद्धा तेवढेच मोठे पोर्ट्रेट्स, माहिती वगैरे सगळं दिलेलं आहे. म्हणजे ते असं पक्षीय दालन नाही झालं. एक राहिलं होतं, पण मला वाटतं तेही पोर्ट्रेट लावलं दिनू रणदिवे. कारण ते काय झालं, ते 2.5 ते 3 महिन्यामध्ये आम्ही ते केलं, आणि काही गोष्टी राहिल्या, म्हणजे असतील, अजूनही राहिल्या असतील, आणि त्याच्यासाठी मी ते नूतनीकरण, म्हणजे डागडुजी, लिकेज असेल, आता नवीन काहीतरी तिकडे करावं, काही राहिलेल्या गोष्टी तिकडे सांगाव्या, हे माझं अजून तिकडचं काम बाकी होतं. तुम्ही जो मगाशी तो चंद्राच्या दगडाचा उल्लेख केलेला आहे आणि सका पाटलांचा उल्लेख केला, चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई मिळणार नाही, पण मग मुंबई तोडली जाणार अशी जेव्हा चर्चा होते, त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई तोडली जाणार नाही, ती महाराष्ट्रातच राहणार आहे, भीती कशाला मग? तोडली म्हणजे त्यांना जे काय तोडणं जे वाटतं ना, तसं तोडणं नाहीये, त्याच्यावरती कब्जा करणं. आता मुंबईतले सगळे महत्वाचे उद्योगधंदे हे गुजरातला नेले, मुंबईचं महत्व खतम करतायत, मुंबई आज पूर्णपणे अदानीच्या घशात टाकतायत. काल राजनी अप्रतिम
एक प्रेझेंटेशन केलं. आज तुम्हाला मुंबईची परिस्थिती माहिती का काय आहे, म्हणून मी घेऊन बसलेलो या गोष्टी. मला लक्षात आलं की हो, नाही ते केलेली काम आहेत, पण यातल्या काही बातम्या ज्या तुमच्याच आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून घेतल्या त्याचे फक्त हेडलाईन्स आहेत. आता मुंबईला 92,000 कोटीच्या मुदत ठेवी आम्ही करून ठेवल्या होत्या. 92,000 कोटी. आता ह्या ठेवी ह्या साधारणतः लॉंग टर्म प्रोजेक्ट जे असतात आणि मोठे लॉंग टर्म म्हणजे काय की मुंबईला पुढच्या 100 वर्षात मुंबई वापरू शकेल, मुंबईकर वापरू शकतील, त्याच्यासाठी ते पैसे वापरायचे असतात, ज्याच्यातून आम्ही कोस्टल रोड केला. ते आमचं अभिमानाने सांगेन तो आम्ही केलेला आहे. अनेक जलवाहिन्या सुधारल्या, पर्जन्यवाहिन्या सुधारल्या, आरोग्य सेवा सुधारली, खूप केलं. आणि त्याच्यातून त्याच्या इंटरेस्टवरती बरंचसं महापालिकेचं कामकाज चालतं, म्हणजे वेगळे परत पैसे जमा करावे नाही लागत. आता ती गंगाजळी मुख्यमंत्री काल का परवा माझी मुलाखत झाली, तो एक बाईट त्यांनी दाखवला. 92,000 कोटीची 70,000 कोटीवर आणली. बरोबर आहे. आता आणखीन काही हजार कोटी तोडणार. पण त्याच्या समोर काय होतं बघा, की हे जेव्हा खर्च त्या ठेवीतनं केले जातात तेव्हा खर्च जमा आणि खर्चाचा ताळमेळ घालायला पाहिजे. की पुढच्या आता समजा 15,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे, 20,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे, तर दरवर्षाला किती प्रोव्हिजन करायची, दरवर्षी आपल्याला किती पैसा येईल, त्याचा एक लेखाजोखा घेऊन ताळमेळ घालून हा प्रोजेक्ट आपण सुरू करतो आणि तो त्याचा कालावधी ठरवतो. आता यांनी काय केलेलं आहे, 92,000 कोटीची 70,000 कोटी तर परवा मुख्यमंत्रीच बोलले, आणखीन कमी असणार ती झालेली. त्याच्यासमोर साधारणतः 3 लाख कोटीचं मुंबईकरांवरती देणं करून ठेवलेलं. 3 लाख कोटी देणार कोण? कारण गंगाजळी आटलेली आहे, गंगेमध्ये येणारे प्रवाह सगळे तुम्ही थांबवले, ते जीएसटी म्हणून वरती नेलेले आहेत. साधारणतः 30-35 हजार कोटीची प्रोव्हिजन असताना 3 लाख कोटीचं देणं यांनी वर्कआउटवर देऊन टाकल्या. म्हणजे हा 3 लाख कोटीचा घोटाळा आहे. कारण ऍडव्हान्स मोबिलायझेशन मधून जो पैसा द्यावा लागतो कॉन्ट्रॅक्टरला काम सुरू करायला, त्यातने यांनी किकबॅक घेतलेली आहे. आणि त्याच्यासमोर मी काल एक थोडंसं म्हटलं ना, की ही मुंबई महापालिकेची परिस्थिती आहे. गणेश नाईक नव्या मुंबईबद्दल तेच म्हणतात. इकडे जे मुख्यमंत्री आम्हाला सांगतात की ठेवी काय चाटायला असतात का, तर तुमच्या कॉन्ट्रॅक्टरला वाटायला पण नसतात. मग गणेश नाईक जे म्हणतात की त्यांच्याकडच्या पण ठेवी कमी झाल्या, त्यांना कोण काय सांगते? बरं, दुसरी गोष्ट अशी की मुंबई आणि इतर महापालिका तुम्ही लुटताय, पण त्याच वेळेला भाजपच्या खात्यात वर्षभरामध्ये साधारणतः 3,000-3,500 कोटीची भर पडली. आणि डबल इंजिन सरकार आहे ना राज्यात आणि केंद्रात, जवळपास 10,900 कोटी हे राज्य आणि केंद्र सरकारकडून विविध कराच्या माध्यमातून, मालमत्ता कर असेल, इतर काही टॅक्स असतील, यातनं मुंबई महापालिकेला येणं बाकी आहे. त्याच्याबद्दल महापालिका आयुक्ताने ईडी सचिव म्हणजे याच आमच्या गद्दाराचं जो खातं जो मुंबई लुटतोय त्यांना पत्र लिहिलेलं आहे. म्हणजे मुंबई चालवणार कशी, कशासाठी तुम्हाला मुंबई पाहिजे? आणि माझा प्रश्न स्वच्छ आहे. आम्ही 25 वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा आणि तुम्ही 4 वर्षात लुटलेल्या मुंबईचा लेखाजोखा हे सर्वांसमोर मांडला. आता इथे एक प्रश्न स्वाभाविकरित्या तयार होतो, तो असा की या मधल्या काळामध्ये 2017 नंतरच्या घडामोडी जर का सोडल्या तर या मधल्या काळात भाजप आणि शिवसेना आणि भाजप अशी युतीच पाहायला मिळाली होती. ते तुमच्यासोबत होते ना. 2017ला तर त्यांनी थेट पाठिंबाच दिला होता. म्हणजे त्यांचा ह्याच्यावरचा दावा असा असतो की आमचा पूर्ण पाठिंबा होता, आम्ही सत्तेतही आलो नव्हतो मुंबई महापालिकेच्या. मग आता श्रेय फक्त ठाकरेंचं, अपश्रेय आणि काही टीका असेल ती फक्त भाजपची, हे कसं शक्य आहे? पण मी त्यांना त्याच्याबद्दल अपश्रेय देत नाही, ते लुटतायत त्याच्याबद्दल ते मी बघा 17 पर्यंत लुटालूट नव्हती झाली, 22 पर्यंतची लुटालूट नव्हती झालेली, माझं सरकार होतं. त्याच्यानंतर गेल्या 4 वर्षात लुटालूट झालेली आहे. आणि परत मी त्यांचाच प्रश्न त्यांना विचारतो, जर आम्ही केलेल्या कामात भ्रष्टाचार केला असेल तर त्या भ्रष्टाचाराचंही श्रेय तुम्हाला मिळालं पाहिजे ना. आणि साधी गोष्ट आहे, ज्या संयुक्त महाराष्ट्र दालनाचा तुम्ही उल्लेख केला, मी आणखीन 1-2 गोष्टी करणं होतं. मराठी भाषा भवन कुठे आज? त्याचं त्यांनी आज जाहीरनामा, अरे गेल्या डिसेंबर पर्यंत ते व्हायला पाहिजे होतं. याचं भूमिपूजन मी केलं होतं, अजित पवार माझ्यासोबत होते. बरोबर आहे. शिवस्मारक कधीपासून होते हो? मराठी रंगभूमीला एक इतिहास आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये मला असं वाटतं बंगाल आणि महाराष्ट्र यांना एक रंगभूमीचा इतिहास आहे. आणि ही रंगभूमी म्हणजे नुसती मनोरंजन नाहीये, तर ती समाजाबरोबर चाललेली आहे. म्हणजे अगदी एकच प्यायलापासून जर घेतली तर सामाजिक उणीवा, सामाजिक जाणीवा या त्यातनं प्रकट होत असतात, केल्या जातात. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा त्यातून काही स्वातंत्र्यासाठी
प्रेरणा मिळेल अशी काही नाटकं खाडिलकर वगैरे या सगळ्यांनी लिहिली. तर ही सगळी रंगभूमी ही आपल्या मराठी माणसाच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. त्याचा इतिहास सांगणारं दालन हे मी बिर्ला चौपाटी तिकडे करत होतो, ते त्यांनी गुंडाळून टाकलं, ते बिल्डरला दिलं. पण तिथेच कुठेतरी मलबारीला भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला झटपट भूखंड मिळून चटपट आता ते बांधलं जाते. तो भूखंड सुद्धा वादात आहे, लीज बीज वरती काहीतरी आहे. म्हणजे तुम्ही भाजपची बांधणी करताय पण माझी मराठी अस्मिता मारताय. आज पेपरमध्ये सगळ्या पेपरमध्ये भाजपनं मोठी जाहिरात पूर्ण फ्रंट पेज बघा विकासाची गती. 186 घोषणांचं वचन नाही सगळ्या मुंबईवर पाहिलं तर भाजपची होल्डिंग सगळ्यात जास्त आहे. ही त्यांच्या विकासाची गती आहे. पण त्या 186 घोषणा त्याच्यात एक भाषाबद्ध एक होता, बाकी अनेक घोषणा त्यांनी केलेल्या आहेत. प्रोजेक्टचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संख्या आपल्याला बघायला मिळते. प्रचाराच्या मध्ये भाजपनं विकास मॉडेल म्हणजे विकासावरती म्हणजे हे देवेंद्र फडणवीस अगदी अनेकदा सांगत असतात की मी टीका झाल्यावर टीका करेन, अन्यथा आमचा अजेंडा फक्त विकास असेल. तो आता ती दिसते ना विकासाची गती, ती विकासकाची गती आहे. भाजपच्या काळात विकासकाची गती आहे बरोबर आणि जनतेसाठी विनाशाची गती आहे. याचं कारण आता अजूनही माझा आवाज पूर्ण सुटलेला नाहीये. तुम्ही पण अनुभव करत असाल, अनेक जणांचे घसे बसलेत. एवढं प्रदूषण गेल्या 3-4 वर्षातलं मी तरी माझ्या आयुष्यात कधी पाहिलेलं नव्हतं, अनुभवलेलं नव्हतं. अचानक का झालं हे? ह्याचं कारण जे काही कामं 90% मुंबई खोलून ठेवले. 90% मुंबई, त्याच्यामध्ये धूळ आहे, सिमेंट आहे, सगळे गाड्यातनं सुटणारे धूर आहेत. म्हणजे आता मी तर काही धूम्रपान करत नाही, तुम्ही पण करत असाल नसाल मला माहिती नाही, पण जो धूम्रपान करत नाही त्याला सुद्धा बाहेर श्वास घेणं म्हणजे अनेक सिगरेटी ओढल्याचं प्रदूषण त्याच्या फुफ्फुसात जातं. म्हणजे आता मुंबईमध्ये श्वास घेणे आरोग्यास हानिकारक आहे असे बोर्ड लावावे लागतील. पण यावर त्यांचं असं म्हणणं एका जाहिरात एकच आता हे सिमेंट जो आहे विषय 90% खोदकाम सुरू झालेलं आहे आणि जेवढं सिमेंटचं काम चालू आहे त्यापैकी जवळपास 60 ते 70% सिमेंट हे अदानींच्या विविध सिमेंट कंपनीतनं घेतलं जातंय. ही विकासकाची गती. मी अदानी या विषयावर तर मी एक पूर्ण प्रश्नच घेणार आहे, पण त्यापूर्वी बघत असताना या निवडणुकीला सामोरं जाताना एक चिंता अशी व्यक्त होते, टीका सुद्धा त्यावर होते, तो म्हणजे बिनविरोध पॅटर्न. आणि दुसऱ्यानंतर तर अंबरनाथ पॅटर्न हा तर त्याच्या पुढचे जे काही विश्लेषण केलं जात आहे. एक तर बिनविरोधच निवड होते किंवा आल्यानंतरचे नगरसेवक त्याच पक्षात राहतील असं नाही. जोडीला निवडून आल्यानंतर जे नियम विधिमंडळ किंवा संसदेत लागू होतात तसे ते नगरसेवकांना नाही आहेत. या पॅटर्न्सची जी काही चर्चा त्याकडे उद्धव ठाकरे कसं पाहतात? मुंबईमध्ये आता मी परवा नाशिकला होतो, संभाजीनगरला होतो, त्याच्या आधी नाशिकला होतो. काही ठिकाणी मी बोर्ड आणि होर्डिंग पाहिले. संविधान सांगते मतदान करा. होय, इलेक्शन कमिशननेच लावलेले ते. संविधान कुठे? संविधान कोणाला सांगते? संविधानाचं कोण ऐकते? निवडणूक आयोग तरी ऐकतोय का? निवडणूक आयोग जर का ऐकत असेल तर ज्या निवडणूक आयोगाकडे तक्रारी झालेल्या आहेत की आम्हाला दमदाटी करून पैशाचं आमिष टाकून उमेदवारी मागे घ्यायला लावली, तिकडे संविधान कोणाला सांगते मतदान करा? तिथल्या लोकांना मतदान करायचंय पण तुम्ही मतदान करायला समोर उमेदवारच ठेवत नाहीयेत. आज मी आता येताना माझ्या इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ आला, मला वाटतं कल्याण मधल्या प्रभाग क्रमांक 29चा असेल. तिकडचे मतदार सांगतायत महिला की त्यांच्या घरी पाकिटातनं पैसे आलेत. भाजपचं पत्रक आहे आणि पाकिटातून पैसे आलेत. काय सांगते संविधान? म्हणजे थोडक्यात काय की निवडणूक आता निवडणूक नाही राहिलेली, आता नेमणुका व्हायला लागल्या. आणि म्हणून वन पार्टी वन नेशन वन इलेक्शन हे मोदीजींचं जे स्वप्न आहे ना, ते एवढ्यासाठी की एकदाच काय ते सगळ्यांना दमदाट्या आणि पैसे देऊन गप्प करा की आम्हाला पुढची 5 वर्ष सलग खालपासून वरपर्यंत सत्ता मिळेल. पण याच्यासाठी त्यांना वन नेशन वन इलेक्शन पाहिजे. पण हा जो प्रकार आहे, थेट नगरसेवक थेट एखाद्या पक्षाचं पक्षांतर करतात, चूक आहे. याची काळजी वाटते तुम्हाला? नक्कीच काळजी वाटते. ह्याचं कारण की शेवटी मी मगाशी म्हटलं ना, राजकारण कशासाठी करताय? सत्ता कोणासाठी पाहिजे? आज 4 वर्ष निवडणुकीला का लागली? मी मुख्यमंत्री होतो, जून 22 मध्ये माझं सरकार यांनी गद्दारी करून पाडलं. साधारणतः त्या पावसाळ्यानंतर आम्ही निवडणुका घेणार होतो. म्हणजे आता पुढच्या वर्षी रितसर 5 वर्षाची निवडणूक झाली असती. मग 4 वर्ष तुम्ही का घालवलीत? मग 4 वर्षामध्ये माझ्या मुंबईच्या आणि इतर महापालिकेच्या तिजोऱ्या खाण्यासाठी तुम्ही निवडणूक लांबवली. हा गंभीर आहे. म्हणजे ह्याच्यात लोकशाही राहिले कुठे?
जो तुमचा मविया महाविकास आघाडी सरकारचा कालावधी आहे त्या बाबतीत एक तुमच्यावरती दोघांकडनं शिवसेना आणि भाजप, शिवसेना शिंदेची शिवसेना आणि भाजपकडनं टीका शिंदेची शिवसेना नाही ती शहासेना आहे. मराठी मतं तोडायला आणि शिवसेना आहे तोपर्यंत त्यांना माहिती आहे मुंबई आणि महाराष्ट्राचा घास गिळता येणार नाही, म्हणून लोकात संभ्रम निर्माण करण्यासाठी शहासेना आहे ती. अमित शहा त्यांचा प्रमुख आहे. आता तुम्ही उल्लेख केला आहे त्यामुळे माझ्या मनात हा एकदम प्रश्न आला की या निवडणुकीमध्ये महापालिकेमध्ये पहिल्यांदा धनुष्यबाण नसलेली म्हणजे तुमचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा मशाल चिन्ह घेऊन जाणार आहे. मी असं ऐकलं होतं, मी पाहिलं नाहीये, पण असं म्हणे की तुमच्या देवघरात बाण ठेवलेला होता, धनुष्यबाण ठेवलेला होता, इतकं महत्व ते आहे. आज तो धनुष्यबाण आपल्याकडे नाही आणि तो एक नवीन चिन्ह घेऊन आपल्याला जावं लागतं. ही भावना कसा विचार येतो मनात? धनुष्यबाण तसं रावणाकडे पण होतं असं म्हणतात, आणि त्याला शिवधनुष्य काय पेललं नाही हे आपण ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे हे शिवधनुष्य पेलणं हे एरागाबाळ्याचं काम नाही, हे चोरलेलं आहे ना. त्याच्यामुळे ते त्यांना पेलवत नाहीये, म्हणून त्यांना दरवेळेला इकडे बाबा मला मारलं म्हणून दिल्लीत जावं लागतं, कारण त्यांच्यात हिंमतच नाही. जरा काय कुठे काही इकडे देवेंद्र फडणवीसांनी डोळे वटारले का लगेच बाबा मारलं करत ते जातात दिल्लीला. पण हे आव्हान तुम्ही कसं पाहताय? जर का चिन्हाचं आव्हान नाहीये ह्यांचं, हे काय आहे की जर उघड उघड पैसे वाटले जात असतील, उघड उघड दमदाट्या करून निवडणूक म्हणजे उमेदवार मागे घेतले जात असतील, आम्ही त्यांची मतचोरी पकडून दिली, मग हे यांच्याकडे सत्ता नाहीच आहे, हे बोगस आहेत. सत्ता यांची सत्ता ही बोगस आहे. हा आता दुबार मतदारांचा सुद्धा मुद्दा मधल्या काळात आपण लावून धरला होता. राज ठाकरेंनी प्रेझेंटेशन केलं, आदित्य ठाकरेंनी प्रेझेंटेशन केलं होतं. हा मुद्दा आता हा विषय संपलेला आहे का? नाही ना, संपलेला वाटते मुंबईच्या तो बाबतीत संपलेला नाहीये, कारण त्याच्यावरती काही ठिकाणी करेक्शन थोडंफार झाल्यासारखं निवडणूक आयोगाने दाखवलंय. पण निवडणूक आयोग हा शेवटी गुलाम आहे सत्ताधाऱ्यांचा. आता सुद्धा त्यांनी काही ठिकाणचे काही ते निकाल वगैरे राखून ठेवणं, हे करणं ते करणं, पण ते शेवटी त्यांना वरनं जे काय ऑर्डर येईल त्याचप्रमाणे ते वागणार. पण त्याच्यामुळे निवडणूक आयुक्तांकडनं किंवा आयोगाकडनं काही अपेक्षा आहे आम्हाला असं वाटत नाही. पण मग आता ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना मुंबईमध्ये तर ते दुबार वगैरेचे विषय सगळे चालूच होते. शिवाय जुना एक आरोप जो राहुल गांधींपासून केला जातो तो ईव्हीएम मशीन्स मधला आहे. या पार्श्वभूमीवरती या निकालांकडे तुम्ही कसं पाहणार आहात? म्हणजे आतापासूनच जर काही बघा, शेवटी काय असतं, जनता ही सर्वोच्च आहे. इंग्रजांच्या काळामध्ये काही निवडणुका नव्हत्या. लोकांना जरा थोडंसं पेटायला किंवा पेटवायला उशीर झाला, पण 150 वर्षांची इंग्रजांची सत्ता सुद्धा उलथवून टाकली होती. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी काही मतपेटीतूनच होतात, व्हायला पाहिजेत, व्हायलाच पाहिजेत. पण त्या जर का तुम्ही होऊ देणार नसाल तर मतपेटी बाहेर सुद्धा जनमत मतपेटी असते, पण त्यातलं मत जर बाहेर राहिलं आणि ते जर का पिसाळलं तर तुम्ही इतरत्र देशात काय होते बघताय. कालची सभा मी पाहिली आणि या आधीच्याही सभा मी सगळेच फॉलो करतोय. एक जाणवतं की तुमचा प्रमुख जोर, प्रमुख टीका किंवा प्रमुख विरोधक, राजकीय विरोधक म्हणून हा भाजप आहे. त्या अखत्यारीत मग फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळे ते आहे. तेव्हा शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये तुम्ही मूल्यमापन कसं करता? लढाई कोणाशी आहे प्रमुख? लढाई भाजप ज्या पद्धतीने देश आणि हिंदुत्व नाचवतोय त्यांच्याशी आहे माझी. कारण आम्ही सुद्धा भाजपसोबत 25 वर्ष होतो, हिंदुत्वासाठी होतो, देशासाठी होतो. तेव्हा भाजपचा एक बुरखा होता, मुखवटा होता म्हणा, राष्ट्र प्रथम. आम्हाला पण वाटलं अरे आपल्यासारखं आहे कोणतरी. आणि बाळासाहेब त्यांना नेहमी सांगायचे आम्ही महाराष्ट्रात राहतो, तुम्ही देश बघा, आमचं काय ते देश पादाक्रांत करायचं काय स्वप्न नाही, तुम्ही देश सांभाळा, मी महाराष्ट्र सांभाळतो. यांनी काय केलं, आमच्या खांद्यावर उभे राहून पंतप्रधान तर झाले, पुन्हा आमच्या घरात घुसून आम्हाला संपवायला निघाले. ही जी नीच विकृत वृत्ती आहे त्याच्या विरोधात मी आहे. एक म्हणजे जो असं मदत करतो त्यालाच पहिलं मारायचं. हिंदुत्वाचा उल्लेख झालेला असताना भाजपनं यावेळी एक अशी मांडणी केली की उद्धव ठाकरे यांना त्यांच्या शिवसेनेला किंवा त्यांच्या राजकारणात त्यांनी मांडले एक मामू राजकारण मुंबईत केलं म्हणजे माझी मुंबई. बरोबर आहे. अच्छा, मामू माझी मुंबई म्हणून मी म्हणतोय माझी मुंबई. मामू नक्कीच जे त्यांच्याकडे नाहीये, माझी मुंबई. ते म्हणतात मराठीचा MA आणि मुस्लिमचा MA. नाही, तो त्यांच्यासाठी आहे, कारण ते स्वप्नी वसे ते काय मनी वसे ते स्वप्नी दिसे, तसं त्यांच्या स्वप्नात मुसलमान येतात, माझ्या स्वप्नात मुंबई येते, माझी मुंबई. ते म्हणतात की यावेळी मुसलमान महापौर होणार आहे शिवसेनेकडून. प्रश्न असा आहे
की परत संयुक्त महाराष्ट्राकडे जाईल. मी म्हणतो मराठी महापौर होणार. देवेंद्र फडणवीस, मला आज कळलं की ते हिंदू नाहीयेत. देवेंद्र फडणवीस राम मंदिराच्या आंदोलनात होते. हो, पण हिंदू कुठे आहेत? कारण मी मराठी महापौर होणार म्हणतो, ते म्हणतात हिंदू होणार. मी म्हणतो मी मराठी आणि हिंदू पण आहे, पण देवेंद्र फडणवीस म्हणतात ते हिंदूला मराठीला हिंदू मानतच नाहीत. त्याच्यामुळे मला शॉक आहे, देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही आहेत? त्यांचे आई वडील हिंदू होते की नव्हते? म्हणजे हा शॉक आहे मला मोठा, की मी अस्सल मराठी बोलणारा कट्टर हिंदू आहे, देशाभिमानी हिंदू आहेत, पण देवेंद्र फडणवीस मराठी माणसाला हिंदू मानत नाहीत. म्हणजे ते हिंदू नाहीयेत असं मला वाटायला लागलं आता. आणि ज्या मोदींना, ज्या शिवसेना प्रमुखांनी, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी वाचवलं, तो एक अस्सल मराठी माणूस होता. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हिंदू नाहीत हे मला आता या निमित्ताने कळते की काय असं वाटायला लागलं. म्हणजे तुम्ही विचारा त्यांना, मी काल सुद्धा सभेत बोललो की त्यांनी त्यांचं बर्थ सर्टिफिकेट वगैरे चेक करावं, काय लिहिलंय त्याच्यावर. म्हणजे मराठी माणूस हिंदू नाही असं तुम्हाला म्हणायचंय? एवढा निगरगट्टपणा, एवढी मगरूरी आली की तुम्ही मराठी माणसाला, छत्रपती शिवाजी महाराज मोगलांच्या विरुद्ध लढले, मराठी माणूस काय हिंदू नव्हता? म्हणजे तुम्ही मराठी माणसाला हिंदू मानत नाही. हा एवढी मगरूरी आली कुठून देवेंद्र फडणवीसांमध्ये? पण ते स्पष्टपणे सांगतात की आमचा हिंदू मराठी महापौर होणार. नाही, मी मराठी सांगतो ना, मी तेच बोलतो, मी म्हणतो मराठी. बरं, ते जे हिंदू म्हणतात ना, मग संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला दिसताच क्षणी गोळ्या घाला, तुम्हाला गोळ्या मी माणसांना मारायला दिलेल्या आहेत, ह्या ऑर्डर देणारा नरभक्षक गुजरातमध्ये जन्मलेला मोरारजी देसाई हा हिंदू होता की नव्हता? यावर त्यांचं म्हणणं असतं की ते ज्या पक्षात होते त्यांच्यावर तुम्ही कसे काय आहात? मग आता ते अंबरनाथमध्ये त्यांच्याबरोबर गेलेले आहेत. आता तो त्यांच्या बरोबर नाही, पण त्या राज्यात जन्मलेल्या माणसाचं नेतृत्व तुम्ही का मानलं? पण ते प्रमुख नरेंद्र मोदी, याला काहीच अर्थ नाहीये. म्हणजे ते म्हणेल ते सगळं त्याला आम्ही मम म्हणायचं, असं नाही ना होत. असं नाही होत. बरं, ते तर सोडा. निदान आम्ही म्हणजे मराठी माणूस लढवतो. मी नव्हतो, माझा 60 साली जन्म झाला, माझे आजोबा होते. जनसंघ कुठे होता हो त्याच्यात? कपडे बचाव आंदोलन करत होता तो. जेव्हा मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे म्हणून संपूर्ण मराठी माणूस, अगदी गिरणी कामगार महिला सुद्धा, म्हणजे एवढी भीषण परिस्थिती होती की पोलीस खिडक्यांमधनं अश्रुधुराच्या नळकांड्या चाळींमध्ये मारायचे. ते कृष्ण भवन वगैरे आहे ना तिकडे, आणि तानी बाळं ही गुदमरायला लागली. तेव्हा त्या सगळ्या महिला खाली उतरल्या आणि पोलिसांनी सांगितलं आम्हाला समोरून गोळ्या घाला, गुदमरून आम्हाला मारू देणार नाही. तेव्हा जनसंघ कपडे बचाव आंदोलन चालू होतं त्यांचं. आणि जनसंघ संयुक्त महाराष्ट्र समितीत घुसला. सगळ्यात शेवटी जनसंघ घुसला आणि सगळ्यात पहिला जनसंघ बाहेर पडला. हे काय आम्हाला शिकवत आहेत? त्याच्यामुळे हे माझी मुंबई हे बोलूच शकत नाही. पण मग इथे दोन प्रश्न उद्धवजी तयार होतात. एक, ज्यांनी म्हणजे जे काय त्या चळवळीत होते किंवा नव्हते यांच्यावर जशी टीका होते, तर ज्याच्यामुळे ही चळवळ उभी करावी लागली, कारण संयुक्त महाराष्ट्र ऍक्सेप्टच नव्हता महाराष्ट्राला. सखा पाटील ज्या पक्षाचे होते, ज्या नेत्यांनी असं म्हणलं की नेहरूंपेक्षा महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत, किंवा काय अश्रुधूर गोळीबार केला, ते मग ते मोरारजी देसाई असेल, नाही तर ह्या सगळ्याची जर का मूळ काँग्रेस पक्ष असेल, मग त्यांच्यावर आपण कसं? यशवंतराव हे म्हणाले ते खरं आहे, पण त्याच यशवंतरावांनी मंगल कलेश पण आणला, हेही तेवढंच खरं आहे. आणि त्याच्यानंतर आतापर्यंत कधीही काँग्रेसने मुंबई गुजरातला नव्हती दिली, किंवा अदानीसारख्या कोणाच्या घशात नव्हती घातली. अदानीसारख्या घशात नव्हती घातली. आणि त्यावेळेला मोरारजी देसाई सुद्धा गुजरातचेच होते. तोही मुद्दा तुम्हाला घ्यायलाच लागेल. तेव्हा जनसंघ, मी म्हणतो ना, जनसंघ तेव्हा विरोधात उतरलेला नव्हता. त्याच्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल जनसंघाने काही बोलण्याचा त्यांना अधिकारच नाहीये. तुम्ही आता उल्लेख केलाय त्यामुळे मी तो मुद्दा पुढे घेऊन जातो. म्हणजे गुजरात अदानीचा, ही बहुधा पहिली अशी मुंबई महापालिकेची निवडणूक असेल की ज्यामध्ये एका महत्वाच्या सभेत, जिथे दोन्ही ठाकरे एकत्र येऊन एक सभा घेतात, मुंबईत शिवाजी पार्कची सभा, मुंबई महापालिकेची निवडणूक, आणि एका उद्योगपतीचा जाहीरपणे उल्लेख आणि मग ते प्रेझेंटेशन वगैरे केलं जात आहे. म्हणजे अदानी हा मुद्दा निवडणुकीचा इतका मोठा मुद्दा होण्या इतका हा भीषण तुम्हाला आव्हान? अदानी कोण आहेत? अदानी का माझे व्यक्तिगत शत्रू नाहीयेत. मुंबईमध्ये विकास होऊ नये असं माझं म्हणणं अजिबात नाहीये. पण मुंबईचा विकास, आतापर्यंत मुंबईचा विकास झाला म्हणूनच तुम्ही मुंबईवरती तुमचा वाकडा डोळा आहे.
वाईट नजर आहे, बुरी नजरवाले त्याला तेरा मुंह काला असं म्हणायची आता वेळ आलेली आहे. पण तुम्ही उठसूट सगळं हे अदानीच्या घशात का घालतात? ज्या पद्धतीने करतायत ते चूक आहे. धारावीमध्ये सुद्धा धारावीसाठी कित्येक एकर जमीन ही धारावी बाहेर अदानीला दिली. म्हणजे देवनार डम्पिंग ग्राउंड हे अदानी, तिकडे धारावीच्या लोकांना बस फेकणार. मिठागराची जमीन अदानी, कुर्ला मदर डेअरी अदानी, मुरुंड चेकनाका अदानी, दहिसर अदानी, बरोबर आहे, वीज अदानी, आता तिकडे कल्याण डोंबिवलीला सिमेंट फॅक्टरी अदानी. काल तर राजनीतीच तर दाखवलं. मग तुम्ही देताना सुद्धा बरं ज्या पद्धतीने तुम्ही देताय ती पद्धत मला चीड कुठे येते की मराठी माणसाने रक्त सांडून ही मुंबई मिळवली ना. मग तुम्ही फुकटात ती त्या अदानीच्या घशात का घालताय? मुंबईमध्ये मराठी माणसासाठी आम्ही काय केलं हे विचारणारे नतद्रष्ट मराठी माणसं तिथे बसलेली जी आहेत, ज्यांना शिवसेनेने सत्ता दाखवली, नाहीतर यांना मंत्रालय दिसलंच नसतं. उद्या सत्तेत आल्यास मुंबई महापालिकेचं स्वतःचं एक ज्युरिस्डिक्शन आहे, त्यामुळे अगदी राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप नाही करता येणार. पण या बाबतीत उद्या सत्ताधारी हे बघा ना, धारावी पुनर्विकासासाठी मिठागराची 256 एकर जागा, राज्य शासनाकडून मान्यता, पर्यावरणाचा विरोध. मिठागरांवर घरे बांधल्यास समुद्र मुंबईत घुसेल. मुलुंड लवकरच नवीन धारावी, बरोबर आहे. 319 कोटी रुपयात 58 एकर भूखंड अदानीकडे. पण मग उद्या जर का सत्तेत आल्यास तुमचं अदानींप्रती काय भूमिका असेल त्याच्या प्रोजेक्ट्स बद्दल, किंवा जिथे मुंबई त्याने नियमाच्या चौकटीत काम करावं. जे नियम आता धारावीचा टीडीआर मुंबईवर कसाही वेडावाकडा वापरायला परवानगी ही दुसऱ्या बिल्डरला तुम्ही आजपर्यंत कधीच दिलेली नाही. बरं तुम्ही म्हणजे बेसुमार एफएसआय आणि टीडीआर देताय, इन्फ्रास्ट्रक्चर काय? सारी गोष्ट तुम्हाला माहिती आहे. जे प्रदूषण आता आपण अनुभवतोय, भाजपचेच आमदार मिहीर कोटेच्या त्यांनी तिकडे मेट्रोच्या कामाची पाहणी करताना एलबीएस मार्गावर 100 ठिकाणी वायू प्रदूषणाचे जे काही नियम होते मानक ते त्यांनी धाब्यावर बसवलेत 100 ठिकाणी. कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर? कोण आहेत कॉन्ट्रॅक्टर? म्हणजे तुम्ही वेडावाकडं कसंही करायचं, जगायचं कसं, त्याच्यासाठी निवडणूक आहे. महापौर कोण होईल वगैरे मी म्हणून देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिले की तुम्ही एक निवडणूक अगदी तुमच्या वर्गाच्या मॉनिटरची सुद्धा दाखवा की ज्याच्यात तुम्ही हिंदू मुसलमान नाही केलेलं. वर्गाचा मॉनिटर कोण होणार? बसा भांडण. त्यांनी काही कामाची यादी आता त्यांच्या पक्षाकडनं किंवा समर्थकांकडनं दिली कुठे? मी तर बघतोय कैलास पर्वत गंगा मोदीजीने आणली ना धर्तीवर, तेव्हा हे सगळे देवेंद्र फडणवीस वगैरे कमंडोली घेऊन बाजूला उभे होते. हे कुठे? त्यांच्या होर्डिंगवर त्यांनी सांगितलं पाहिजे ना. म्हणजे महासागर त्यांनी केले, हिमालय त्यांनी बांधला मोदीजींनी, कारण ते भगवान ने भेजा है उनको. आम्ही तर साधी साधी कामी केली. ही याच्यामध्ये जसं मी दाखवलेलं आहे ही कामं. आता हे मुंबई मॉडेल, ह्या मुंबई मॉडेलचा मी आवर्जून उल्लेख करेन. ही पुस्तिका वाटायला निवडणूक आयोगाने आम्हाला बंदी केली होती. आम्ही ती बंदी धाब्यावर बसवली आणि पुस्तिका वाटली, कारण मी केलेलं काम आहे. जर तेव्हा काम केलं नसतं तर कदाचित निवडणूक आयुक्त सुद्धा, आता त्यातले एक निवडणूक आयुक्त आहेत, त्यांना या कामाचं गांभीर्य माहिती आहे. पण जे आपण म्हणतो चायना मॉडेल, हे मुंबईने केलेलं मुंबई मॉडेल आहे ना, ज्याचं कौतुक जगभर झालं. हे इकडे बीकेसीमध्ये एवढे बेड्स, रुग्णशय्या केल्या, त्यात भ्रष्टाचार झाला असाही आरोप आहे. कुठे आरोप आहे? भ्रष्टाचाराचं दाखवा ना. मग भ्रष्टाचाराचा आरोप त्याच्यात झाला असेल तर त्या सुमारास पीएम केअर फंड जो गोळा केला आणि इथल्या सगळ्या भाजपड्यांनी त्याच्यात पैसे घातले, त्या पीएम केअर फंडाचा हिशोब का न देतात? आणि तेव्हा हे मुंबई मॉडेल, धारावी मॉडेल, तेव्हा धारावीत कोण आले होते का? अदानी वगैरे का देवेंद्र फडणवीस आले होते तिकडे? एक तरी भाजपवाला तिकडे फिरकला होता धारावीत? जेव्हा धारावी लढत होती, करोनाशी झुंजत होती, तेव्हा एक सुद्धा भाजपवाला किंवा अदानी तिकडे आलेले नव्हते. तेव्हा मुंबई आम्ही वाचवली. अभिमानाने किंवा समाधानाने सांगेन मी, अभिमान शब्द थोडासा वेगळा वाटेल म्हणून मी सांगेन की तेव्हा धारावी आम्ही वाचवली. पण मग बीडीडी चाळ पुनर्विकास असेल, नाही, धारावीमधली घरं असतील, सांगतो ना, मेट्रो असेल, सांगतो ना. जेव्हा हे आम्ही मुंबई धारावीमध्ये सगळं काम करत होतो, मुंबईत आणि महाराष्ट्रात काम करत होतो, तेव्हा हे तथाकथित ढोंगी हिंदुत्ववादी गंगेत मृतदेह सोडत होते. हे यांचं काम. हे दाखवा होर्डिंगवर. गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या. आम्ही दाखवतो ना फील्ड हॉस्पिटल, त्यांनी तिकडे म्हणजे फार वाईट ती माणुसकीला
लाजिरवाणी गोष्ट होती. सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, गंगेत प्रेत वाहत होती. आज बीडीडी चाळीचं काल आदित्यने उदाहरण, तुम्हीच त्याचं कौतुक केलं ना. आता आदित्यने सगळं दाखवलं की भूमिपूजन कसं झालं, सर्वे कसा केला कोस्टल रोडचा, बीडीडी चाळीतल्या लोकांना आम्ही घरं कशी दिली, शिवसेना प्रमुख मध्य वैतरणा जे जलाशय ते कसं आम्ही केलं, जलबोगदे कसे केले, शाळा कशा सुधारल्या, बीएसटीला कशी माफक दरात आम्ही सेवा दिली, हॉस्पिटल कशी सुधारली. यावर त्यांचं असं म्हणणं आहे किंवा ते असं सांगू पाहतात की जर का उद्या केंद्र शासन राज्य शासन असलेली महापालिका असेल तर जे काही समजा तर तुम्ही प्रगतीचे काही विकासाचे काही प्रोजेक्ट सांगितले तर हे मल्टिपल ट्रिपल 3x 2x 3x गतीने जास्त होतील, प्रोजेक्ट वाढतील. म्हणजे तुम्ही आम्हाला धमकी देताय, ही धमकी आहे. आणि त्यांनी महापालिकेच्या कामात जर का आडकाठी घातली तर आम्ही चव्हाट्यावर बोंब मारू, लोक त्यांना रस्त्यात तुडवतील, हे परवानगी देत नाहीत म्हणून. पण असा प्रकार जेव्हा आम आदमी पार्टीच्या केजरीवालने नाही, केला तेव्हा पण लोक वैतागले ना. नाही सांगतो. आता मग ह्याच्यात जो संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेचा काँग्रेसचा उल्लेख केला ना, आता काँग्रेस आणि भाजपमधला फरक कळेल. ही सगळी कामं आम्ही जी केली तेव्हा काँग्रेसचं सरकार केंद्रात होतं, काँग्रेसचं सरकार राज्यात होतं, त्यांनी नाही अडवली कामं. मुंबईमध्ये आर्थिक केंद्र मनमोहन सिंग देत होते, यांनी गुजरातला नेलं. हा काँग्रेस आणि भाजपमधला फरक आहे मी सांगेन. त्यावेळेला नेहरूंच्या नेतृत्वामुळे किंवा काही म्हणा यशवंतराव बोलले असतील, पण नंतर कधीही काँग्रेस मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या आड आली नाही. म्हणून ही सगळी कामं जी आम्ही केली, कोस्टल रोड असेल, सगळे असेल, हे काँग्रेस म्हणजे तेव्हा त्यांचंही डबल इंजिन सरकार होतं राज्यात आणि केंद्रात, पण काँग्रेसने कधी आडकाठी नाही घातली. मुंबई हाच फरक हा त्यांनी त्यांच्याच तोंडाने सांगितला, हे बरं झालं. मुंबई वेगळी करण्याचा जेव्हा मुद्दा येतो म्हणजे एकतर हा दर महापालिकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये हा मुद्दा येतो आणि तुम्हीही मांडलेला असेल, राज ठाकरेंनी पण मांडलेला आहे. इथे एक मुद्दा उपस्थित असा होतो की मग इतका जर का प्रॉब्लेम असेल, एवढी जर का टीका होत असेल, तरी 2017ला भाजपला 82 जागा मिळतात, तुम्हाला 86 जागा मिळतात. मग हा प्रतिसाद देणारी माणसं आहेत की त्याच्यात मराठीही असणार, असं या प्रतिसादाचं काय करायचं? नाही, 17 साली मुंबई तोडण्याचा एवढा मुद्दा पेटला नव्हता. आता ते काय करतायत, बाहेरच्या राज्यात कोण, म्हणजे हा भाजपचाच माणूस, तो कोण अण्णा मलाई, त्यांनी सरळ सांगितलं की मुंबईची मलाई आम्हाला खायची. बॉम्बे इंटरनॅशनल शहर, त्यांच्यानंतर कोण तो त्यांचा म्हणजे आता शब्द जरा मला आवरावे लागतात, पण तो जो कोण मंत्री आला होता तो सांगतो IIT बॉम्बे, हा याला जोड्याने मारलं पाहिजे, जोड्यानेच मारलं पाहिजे या माणसानं. ही माणसं, मला एक तरी मराठी माणूस असा दाखवा की जो परराज्यात जाऊन दादागिरी करतोय, उभा चिरतील त्या माणसाला. मराठी माणूस, आणि आमचं कोणाशी भांडण नाहीये, आमचं गुजरात बोलतो, पण इथे अनेक गुजराती लोक राहतात ना, कुठे आम्ही त्यांना त्रास दिलाय. पण मुंबईमध्येच मराठी माणसाला तुम्ही नॉनव्हेज खाता म्हणून तुम्हाला घर मिळणार नाही, तुम्ही मराठी आहात म्हणून ही दादागिरी सहन करायची. अशी दादागिरी इतर परराज्यात एक तरी मराठी माणूस करतोय का? आमच्या इकडे सगळं चांगलं चाललेलं आहे. अगदी उत्तर भारतीय सुद्धा इकडे गुण्यागोविंदाने राहत आहेत. अनेक उत्तर भारतीय 100-125 वर्ष राहत आहेत आणि तुमच्या माझ्यापेक्षा जास्त शुद्ध मराठी बोलत आहेत. कुठे त्रास दिले आम्ही त्यांना? अनेक मुसलमान इकडे, मी काल सांगितलं ना संयुक्त महाराष्ट्रात, शाहीर अमर शेख मला अजूनही आठवत आहेत, कारण मी खूप लहान होतो, आम्ही शिवाजी पार्कला राहायचो. ही सगळी लोक, सेनापती बापट, शाहीर अमर शेख, ही सगळी आजोबांच्या समकालीन घरी यायची आमच्या. म्हणजे शाहीर अमर शेख पण असा माणूस होता, मी लहान होतो तेव्हा, असा काळा सावळा आणि असे पिंजारलेले केस. अमर शेख आले, सेनापती बापट यायचे कधी. ती सगळी टोलेजंग माणसं. अमर शेख हा तर मुसलमान होता, पण जागा मराठा आम जमाना बदलेगा हे दिल्लीत जाऊन ठणकावून सांगणारा एक तो मुसलमान होता, पण महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी लढत होता. कसले सांगतात मामू आणि गोमू ही लोक. पण मग अशा परिस्थितीमध्ये म्हणजे माझा पुन्हा तोच मुद्दा आहे की आता दोन म्हणजे तुम्ही शिवसेना आणि मनसे एक सोबत आहे, तिथे भाजप आहेत आणि शिंदेची शिवसेना आहे, शहासेना. त्यांना त्यांचा मराठी टक्का तर आहे, जो आपल्याला लोकसभेत बघायला मिळाला, जो आपल्याला विधानसभेत बघायला मिळाला. म्हणजे मी आता त्यांचे बोलतो, बरोबर आहे, नाही बरोबर, पण आता त्यांचे खायचे दात बाहेर आलेत. आता टिकणार नाही तो वर्ग, नाही टिकणार. आता दात घसत घालतील मराठी माणसं त्यांच्या. हिंदी आणि अमराठी भाषक म्हणजे गुजराती हिंदी तुम्हाला मतदान करतील का नाही? आताचा प्रचार का नाही करणार? म्हणून मी सांगतो, हे मुंबई मॉडेल काय आहे, या मुंबई मॉडेलमध्ये असेल किंवा ही जी आम्ही सगळी कामं केलेली आहेत, ही कामं जी केलेली आहेत, बस सेवा म्हटलं, आरोग्य सेवा म्हटलं, आज 8 भाषांमध्ये मुंबई महापालिकांमध्ये आम्ही शिक्षण देतो. व्हर्च्युअल क्लासरूम असेल, ई-टॅब असेल, CBSE, ICSE वगैरे वगैरे ज्या सगळ्या अभ्यासक्रम आहेत त्या सगळ्या मुलांना मिळतात.
कधीही हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन किंवा ऍडमिट केलं जाताना रुग्णाला आम्ही त्याचा जातपात धर्म नाही विचारत. संकट आल्यानंतर शिवसैनिक जो धावून जातो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, तो त्या आपत्तीग्रस्ताला अरे तू कोण आहे असं नाही विचारत. हेच तर वैशिष्ट्य ना. म्हणून तर मुंबईकर जसं तुम्ही म्हणतात की त्यांच्यात मराठी टक्का मतात असेल, तसं माझ्या मतदानात अमराठी टक्का नाही असं म्हणायचं तुम्हाला. एक 2017चा एक उल्लेख आम्ही आधी ज्या मुलाखती घेतल्या त्याच्यात असा आला, देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की 82 जागा तरी तुमच्या 86 होत्या, मग नेमकं असं काय चित्र पालटलं की तुम्ही पाठिंबा दिला. त्यावर त्यांचं असं म्हणणं होतं, जे त्यांनी विधान केलं आणि जे एकनाथ शिंदेनी कन्फर्म केलेलं आहे. एकनाथ शिंदे त्यावेळेला संबंध काय होता मुंबईचा? त्यांचं म्हणणं होतं की त्यावेळी तुम्ही नाराज होता, तुम्ही मातोश्रीच्या बाहेर कोणाशी संवाद साधत होता आणि एकनाथ शिंदे तुमचे मेसेंजर म्हणून देवेंद्र फडणवीसांना भेटले, त्यातून तो पाठिंबा दिला गेला. ते सोडा, ही सगळी बकवास आहे. त्याला काय, ह्यानं मुद्द्याचं बोला म्हणा. ह्या सगळ्या गोष्टी फिजूल की बात आहे. पण जसं मी हे मुंबई म्हणून घेऊन आलेलो आहे, हे मुंबई मॉडेल दाखवतोय, हा आता कोस्टल रोड जे तुम्हाला मी दाखवतोय, हे फील्ड हॉस्पिटल दाखवलंय तुम्हाला, मी शाळा दाखवतो, बीएसटी दाखवतो, हे सगळं जे आहे असं काहीतरी मुद्द्याचं बोला. पण हे उभं करण्याच्या वेळी तुम्हाला जो महापालिकेचा मूळ कायदा आहे की ज्याच्यामध्ये ही सगळी कामं खरंच छान आहेत, पण ही कामं करण्याची ऑथॉरिटी मुंबई महापालिका या प्राधिकरणाकडे आहेत का, आणि त्या बाबतीत राज्य सरकारचा मग हस्तक्षेप नाही का होणार? म्हणजे आतापर्यंत झालेलं नाहीये. आरोग्याच्या ऐवजी हॉस्पिटल, प्राथमिक शाळांच्या ऐवजी कॉलेजेस, हो. हे खरंच सुंदर आहे, असं असलं पाहिजे. पण अशा वेळी तुमची ती म्हणजे महापालिका या अधिकरणाची तेवढी ताकद आहे का? मुंबई महापालिका ही स्वायत्त आहे. तिची स्वायत्तता आम्ही टिकवणार, ती काय मरू देणार नाही. आणि बघू ना, माझं तर चॅलेंज आहे, त्यांना आडवं येऊनच दाखवा. तुम्ही आडवं या, मी तुमच्या उरावर बसूनही कामं करून दाखवतो. आडवंच या तुम्ही. आता साधी गोष्ट आहे, मुंबईत विरंगुळ्याची ठिकाणं कुठे नाहीयेत, म्हणून आम्ही जिजामाता उद्यान नूतनीकरण केलं. आम्ही केलं. रेसकोर्सचं गार्डनचं पहिलं 2017ला मी चित्र दाखवलं, तेच चित्र यांनी चोरले. आता याच्यात मुद्दामून पेंग्विन दाखवतो, ज्याच्यावरनं आमच्यावरती टीका झाली. पण आज तुम्ही कव्हर केलं असेल किंवा नाही तर करा, सुट्टीच्या दिवसात पेंग्विन बघायला तिकीट काढून लोक रांगा लावतात आणि यांच्या सभांना पैसे देऊन माणसं येत नाहीत. म्हणजे लोकांच्या लेखी पेंग्विन एवढी सुद्धा किंमत ते देत नाहीत त्यांना. जेवढी किंमत आज पेंग्विनला आहे तेवढी किंमत आज देवेंद्र फडणवीस किंवा या मिंदे गद्दारांच्या भाषणाला नाहीये. हे दुर्दैव त्यांनी कळलं पाहिजे त्यांना. मी राजकीय दृष्ट्या राज ठाकरेंना किंमत द्यायची वेळ आली त्यावेळी फक्त 52 जागा याच्याबद्दल सुद्धा अशी टीका होते की मनसेला दिला का, भावाने न्याय केला का भावाबरोबर? जर तो झाला नसता तर युती नसती ना झाली. आणि मुळामध्ये जागापेक्षा मराठी माणसा जागा हो, आमच्यातल्या जागा वेगळ्या, पण मराठी माणसा जागा हो, हा आमच्या युतीतला संदेश आहे. जागा मराठा आम जमाना बदलेगा, तो जागा, त्या जागा नुसत्या कॉर्पोरेशनच्या जागा नाहीत. मुलाखतीत शेवटाकडे येत असताना अटीतटीची लढाई आहे ही, शक्ती दोन्हीकडच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फोर्स आहेत. तुम्ही कसं चित्र पाहताय? मागच्या वेळची परिस्थिती वेगळी होती आणि जेव्हा अशी तुम्ही एकीकृत शिवसेना होती तेव्हा जर का आकडा आणि आताची परिस्थिती पाहता, अपेक्षा काय चित्र बघायला मिळेल? नाही, आतापर्यंत आम्ही एकटे लढलोच आहोत. आणि आता तुम्ही जे म्हणता ना, तेव्हा हा मिंदे आमच्याबरोबर मुंबईत तरी कुठे होता, त्याला कोण ओळखत पण नव्हतं. आज सुद्धा तशी काय ओळख नाहीये त्यांचं. फक्त ते काय त्यांच्या पोस्टरवरती जो बाळासाहेबांचा पुतळा मी केला, हा तो त्यांनी लावलाय. जो माझ्या देखरेखीखाली या इकडे कॉलनीत आमचा मित्र आहे शशी वडके, त्यांच्याकडे 2 ते 3 वर्ष मी स्वतः जाऊन तो पुतळा तो करून घेतला. तो पूर्णपणे प्रबोधन प्रकाशननी केला. त्याचं श्रेय हा ढापतो. पण मग ते म्हणतात की तुम्ही आमची लाडकी बहिणीचा तुम्ही योजना ढापली, तुम्ही आता 1500 रुपये देताय, तुम्ही आता स्वस्त अन्न. मग तुम्ही सांगा ना आम्हाला देऊ नका म्हणून. त्यांना म्हणा तुम्ही सांगा देऊ नका. 500 फुटापर्यंतचा मालमत्ता कर आम्हीच रद्द केला ना, आता 700 फुटापर्यंत करणार आहोत. तुम्ही माझ्या रेसकोर्सचं सुद्धा जी कल्पना ती तुम्ही चोरलीत. कशाला माझा पक्ष, धनुष्यबाण आणि वडील चोरले, तुम्ही काय सांगताय आम्हाला? आणि अशा चोरांना घेऊन कारभार भारतीय जनता पक्षाला करायला लागतोय. हे भारतीय जनता पक्ष मेल्याचं एक ज्वलंत हे आहे. भारतीय जनता पक्ष मेला आहे आता, तो काय शिल्लक नाही राहिलेला. त्याला उरलं सुरलं इकडून तिकडून कोणतरी आहेत त्यांना घेऊन खांद्यावर घेऊन जावं लागतंय. एक शेवटचा प्रश्न हा फडणवीसांना पुन्हा विचारला होता की तुमचे राज ठाकरेंवर संबंध आम्ही बघायला, चहा प्यायला तुम्ही वगैरे जायचा, आता उद्धव ठाकरेंशी असा काही संवाद होतो का? त्यावेळी ते असं आमच्या मुलाखतीत म्हणाले, ज्यानंतर त्यांना अनेकदा प्रश्न विचारले गेले, ते म्हणाले मातोश्रीनेच माझ्यासाठी दरवाजे बंद केले. माझा प्रश्न आहे
की असे राजकारणामध्ये दरवाजे पूर्ण बंद होतात का? मातोश्रीचे दरवाजे फडणवीसांसाठी भाजपसाठी बंद झालेत का? मी परवा पण याच्यावर उत्तर दिले. पूर्वी ते मातोश्रीत आत होते आणि दरवाजे बंद करून आम्ही जी काही चर्चा केली होती ती चर्चा बाहेर गेल्यानंतर त्यांनी पाळली नाही. म्हणजे तेव्हाही दरवाजे बंद होते पण ते मातोश्रीच्या आत होते. आता दरवाजे त्यांना असं वाटतं बंद झालेत पण ते मातोश्रीच्या बाहेर आहेत. याचं कारण ते स्वतः आहेत. मातोश्रीने तुम्हाला घरात घेऊन तुम्हीच म्हणाला ना बंद दाराआड चर्चा झाली होती, बंद दाराआड चर्चा झाली होती. मग तेव्हा आतमध्ये होतात ना दाराच्या, मग बाहेर का गेलात? म्हणजे ज्या मातोश्रीने तुम्हाला, म्हणजे मी परवा सुद्धा माझ्या भाषणात म्हटलं की ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राजकारणात 2 घास भरवले नसते तर भाजपचा कुपोषणाने बळी गेला असता राजकारणामध्ये. म्हणजे भाजप हा कुपोषणाचा एक बळी राजकारणातला असं चित्रच दिसलं असतं. पण शिवसेना म्हणजे आमचा महापौर झाला, यांचा उपमहापौर, आम्हाला स्टँडिंग मिळाली, यांना इम्प्रुव्हमेंट, आम्ही बीएसटी घेतली, यांना दुसरी कुठली एज्युकेशन, असं या सगळ्या, मग यांचे नगरचौक किती येत होते 7, 15, 20, 22, तरी सुद्धा आम्ही त्यांना हे घास भरवत गेलो म्हणून भाजपात जगली. नाही तर कुपोषणाने तेव्हाच मिळले असते राजकारणात. आणि शेवटचा प्रश्न, सत्ता मिळणं हा प्रत्येक पक्षाचा दावा असतो, पण जे तुम्ही किंवा राज ठाकरे सांगतायत की ही नाही निवडणूक तर पुन्हा कधीच नाही, तर नेमकं काय चित्र दिसेल? हा माझा शेवटचा प्रश्न आहे की वेगळा निकाल लागला तर काय होणार नेमकं? मग नेमकं आता निदान निवडणुका नाटक तरी केले जाते. पण ज्या पद्धतीने आता सगळे बिनविरोधचा तुम्ही जो एक प्रश्न विचारला, आमचा एक सुद्धा बिनविरोध का नाही आला? का नाही आला बिनविरोध? सगळे त्यांचेच का आले? आणि समजा होऊ नये पण असं काही झालं की निवडून आल्यानंतर जो काही तुमचा आकडा असेल तो, पण नगरसेवकांनी पक्षांतर केलं तर निवडून आलं तर? नाही बघा, उद्या काय होईल शेवटी निष्ठेला एक महत्व असतं. आणि म्हणून मी म्हटलं ना की एक ती कुसुमाग्रजांची कविता आहे, पूर्ण काय मला आठवत नाही, पण त्याच्यात त्याने असं म्हटलेलं आहे की क्रांती कशी होते तर संसाराचा कोश तोडून सामान्यच असामान्य बनतो, तो बाहेर येतो, क्रांती करतो आणि आपल्या विजयाची मिरवणूक तो शांतपणे आपल्या घराच्या खिडकीतून पाहत असतो. म्हणजे नेते क्रांती करतात का? तर नाही, सर्वसामान्य माणूस क्रांती करतो. उद्धवजी, अशी क्रांती होते का? तिचं स्वरूप काय असेल आणि त्याच्यातून काय राजकीय समीकरण आकाराला येतील? क्रांती ही फार भयानक असते. मला असं वाटतं त्या दिशेने भाजपला मी एवढंच आजही सांगेन की कृपा करून देशाला त्या दिशेने ढकलू नका. सत्ता येते सत्ता जाते, जसं वाजपेयींचंच वाक्य आहे, सरकारे आती है सरकारे जाती है लेकिन देश रहना चाहिए. तसंच सत्ता येते सत्ता जाते, गेलेली सत्ता परत येते, काय फरक पडतो त्याच्यामध्ये? पण देश जर का पिसाळला तर मात्र सगळ्यांनाच भारी पडेल. त्या देशाला नेहमी दिग्दर्शन महाराष्ट्रानं केलेलं आहे. राष्ट्राच्या आधी म्हणून हा नुसतं राष्ट्र नाही तर महाराष्ट्र आहे. म्हणून तर सेनापती बापट म्हणालेले, हा महाराष्ट्र काय कौल आणि कल दाखवतोय, दर्शवतोय आणि देणार आहे ते येत्या 16 तारखेला कळेल. त्यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा, शुभकामना, तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा शुभकामना. आदित्य पुढे येतोय, त्यानिमित्ताने एक राजकारणातला हा नवीन उदय सुद्धा पाहायला मिळतोय, तर याकडे आपलं लक्ष असेल. पण तुर्तास तुम्ही पुढारी न्यूजला इतका सविस्तर वेळ दिला, कारण पुढे तुम्हाला बैठका आहेत, मीटिंग्स आहेत, तरी सुद्धा वेळ दिला, आपले विशेष आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यासोबतच पुढारी न्यूजच्या या विशेष संवाद सत्रात मतसंग्राम महापालिकांचा मध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.